त्याच्यावरती निवड घेतली की आय पी एलच्या विषयीमध्ये प्रण भांगराने विचारलेल्या प्रश्न होती त्यांचं किती उत्तर दिला त्या तुम्ही देऊ शकत नाही तर मला एक माहिती द्यायचं आणि मी नाम पूर्ण विचारतो. एक प्रश्न आहे ग्रामपंचायतचा वार्षिक उत्पन्न 2025 24-25 आणि 25-26 हा किती होता वार्षिक उत्पन्न जमा करता आलं आपल्या ग्रामपंचायत त्याचा अमाऊंट किती उत्पन्न पाहिजे जमा वार्षिक उत्पन्न त्याच्यावर तुम्ही ग्रामनिधी 15% आणि 5% अंदाजपत्रक आपण दरवर्षी जवळपास तयार करतो. म्हणजे आता हे अंदाजपत्रक आपण आहे जे अंदाजपत्र आहे ते जवळपास 1 कोटी रुपये तुम्ही जे नोकरी करता घरपट्टी पाणीपट्टी त्या कंपनीच्या आहे ते एकूण किती होते तुमची वाढ करा आता आपल्याकडे म्हणजे 5 कंपन्या चालू आहेत बंद होते 100% वसुली होते आणि गावपर्यंत होतो आपल्याकडे 50% आपली 50-60% पर्यंत 24-25 काय आहे किती आकडा पुढचा ग्रामसभेत गेला देऊन पुढचा ग्रामसभेत मला उत्तर द्या 24-25 आणि 25-26 अंदाजपत्र ग्रामसभेला येतो फक्त तोंडी उत्तर मिळतात आणि आम्ही निघून जातो. आम्हाला कागदोपत्री फक्त पाहिजे येतो. आम्ही येतो प्रत्येकाला ग्रामसभेला मोबाईल घरी जातो. प्रत्येक वर्षाला मार्च जून मध्ये ते पाणी टंचाई येते. मार्च ते जून पर्यंत पाणी टंचाई असते दुसरी पाणी टंचाई त्याच्यावर तुमचं काय नियोजन आहे कारण यांना आता उन्हाला लागू होईल तुम्ही काय नियोजन काय केलं मला पुढावली उत्तर नको तुम्ही प्रत्येकात काय पडाव घेता हो 15 घेतले 2 वर्ष एक आपले ते त्याच्यामध्ये पाणी पुरवण आहे काय पाणी बघा पाणी जे आता वाहतोय ना पाणी वाहतोय तर खाली वाहून जातोय तुम्ही 10-12 पाणी कसं द्या जेवढं तिथं जमा होईल तेवढं पाणी पुरवठा आहे त्यानंतर जर आपल्याला संभाव्य पाणी टंचाई जर एप्रिल किंवा मे मध्ये किंवा जून मध्ये भासत असेल तर आता पाणी टंचाईची आमची मीटिंग होणार आहे या महिन्यात त्यावेळेस आपण संभाव्य तिथं आपण माहिती देऊ किंवा आमच्याकडे जनरली एप्रिल एंडिंगला तुम्ही प्रत्येक उत्तर देता तुम्ही गेल्या वर्षी जसं झालं त्या ह्यावेळेस पण तसंच होणार आहे आता तुमच्या बोलणार कारण ज्या वेळेस पाणी व्हायच होतं तोच पाणी उचलून तुम्ही प्रत्येकाला दिलं पाणी टंचाई आली लोकांना पाणी भेटलं तुम्ही टँकरने पाणी पुरवलं तुम्ही ह्या वेळेस काय नवीन करणार आहे आता नाही पाणी पूर्ण दाटणार पाणी होता पूर्ण आटलं म्हणजे पूर्ण पाणी आटलंय आणि मग तुम्ही टँकर पुरवलं अशी परिस्थिती झालीच नाही एक जरी आपलं तरी मग सर्व बॉडीला पण ते विचारतो तुमच्या माहिती होतो पाणी टंचाईचा मागे प्रश्न हे केला होता ना याने टँकर नाही मागवायची आडोशी कसं तयार केले तो आराखडा देणार पंचायत समितीला तर संभाव्य एप्रिल पासून ही संभाव्य म्हणून आडोशी अक्षरगावमध्ये एप्रिल पासून तर जून पर्यंत पाणी टंचाई आता 4 महिने झाले तुमची आता परत ती तशीच परिस्थिती येईल तुमचं आता या 6 महिन्यात काय नियोजन केलं तुम्ही की पाणी आपल्याला आता ह्या वर्षी काय आपल्याला परत परिस्थिती निर्माण नाही होणार पहिला मुद्दा म्हणजे आपण कसं पाणी जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू वरून जे पाणी नाल्यामध्ये पाणी आहे ज्याला टायमाला पण तो पडला होता तरी पण पाणी होतात आम्ही पण इथले ग्रामस्थ आम्ही काय बाहेर नाही आलो का पाणी पूर्ण आटला होता म्हणून तो टँकर मागवला असं आहे का पाणी आहेच पण तुम्ही कसं कधी पुरवणार लोकांपर्यंत त्याच्यासाठी काही उपाययोजना नवीन पाईपलाईन नवीन काहीतरी आहे ना आपण गेल्या वर्षी केली आता काय करायचं पाणीच नाही पाणी म्हणजे प्रॉब्लेम झाला बघा मी आता माझं कसं होतं मी त्या दिवशी आडोशीला गेलो होतो त्यावेळी जर ते कनेक्शन बघितलं ना तर डायरेक्ट पाहुण्याचे कनेक्शन दिलेले आहेत प्रत्येकाने सर्व पाहुण्याचे कनेक्शन आहेत आणि पुढे अर्धाचं गेलेले पाईप टाकल्या मला सांगा जर पाहुण्याचे कनेक्शन असेल वरच्याला पाणी भेटलं खात्याला पाणी येणार नाही तुम्ही कुणी दिले
देणारे कोण आहेत? तुम्ही आहेत का आम्ही? देणारे कोण आहेत? अहो, आता तुम्ही जल जीवनची योजना राबवल्या, किती प्रभावीपणे ती योजना राबले? जलजीवनचे काम पण पूर्ण नाही. जल काम पूर्ण नाही केलं. आपण नाही जलजीवनला तर ते विषय असा आहे की निधीमुळे ते काम नाही करत. त्याला परत इथं पण मीडिया व्हिडिओ टाकून पूर्ण त्याला बोलवा, त्याला चपलीने जोडतो मी. त्याला बोलवा, तुम्ही चपलीने जोडतो. कामच नाही करत. नाही, त्याला बोलवा. प्रत्येक विषय येतोय हा ते एकच मला माहिती द्या पाण्याची. आता पाण्याची मी तुम्हाला कशी माहिती पाहिजे. तुम्ही काय नियोजन केलं आता बघा, नियोजन काय राहायचं तुम्हाला की दोन वनराई बंधारे आम्ही बांधले. मला लेखी स्वरूपात ते वनराई बंधार म्हणजे साहेब म्हणजे ते ह्याचे झाले. तुम्ही जंगलातलं पाणी किंवा पाझरलेलं पाणी आहे का नाही? ते वनराई बंधार तुम्हाला परिस्थिती एक मिनिट मी बोलतो. परिस्थिती माहिती का पाण्याची, नाल्याची आणि पाण्याची? कोण काय करतो, कोण कुठं पाणी उचलून देतो, कोण कुठं देतो, हा त्याच्यावर कोण लक्ष ठेवणार? ग्रामस्थ ठेवणार का ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच तुम्ही ठेवणार? हा प्रत्येक वेळी ग्रामस्थ होते का? 4-5 घेत का गावाच्या वतीने बोलायला? ग्रामस्थ पण नालायक घेत म्हणून ते वेळ आले ना. पाणी जाते कुठं? खायच्या काही विहिरीला पाणी जाईल काय? फक्त आम्ही वाईट व्हायचा. माहिती आहे किंवा कसं जीवन एकदाच जे आहे, कसं जगायचं ते ठरवा. हा 70 वर्षात 35 वर्षात झोपून जातात, 35 वर्ष जगून जातात. त्यामुळे ती लहानपण आला, शिक्षण आला, म्हातारपण आला, जगता किती तुम्ही? कुठं प्रत्येक वर्षी टंचाई आहे. 3 वर्ष झालं त्यांच्या 2-3 वर्ष. तुम्हाला तो देशमुखनी तलाव तोडला त्याने तुमची परवानगी घेतली? जरी जिल्हा परिषदचा आपला तलाव तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतचा पण अधिकार आहे त्याला. त्याला बोलवा ना इथे मीटिंग ग्रामसभेला. याचा त्रास तुम्हाला होणार ग्रामस्थांचा. आम्ही जे बोलतोय ना ग्रामस्थांसाठी या वेळेस पंप लावून पाणी टाकला खाली, मला मान्य नाही ते. मी नियमानुसार चालवा काय असेल ते. आणि मग तुम्ही अगोदर करत नाही, नंतर मग म्हणता आम्हाला हे करा. 2 वर्ष तुम्हाला सूट दिली आम्ही, 3ऱ्या वर्षी सूट भेटणार नाही. ग्रामस्थांना काय करायचं करू दे, आम्हाला काही इलेक्शन खेळायचं नाही. खेळायचं तर पैसे वाटून खेळायला लागतोय, त्यामुळे आम्हाला त्याची भीती नाही. पाणी नसलं तुम्हाला दादा फोन येतात ना. अरे आता पैसे घेतलेत ना त्यांनी, आणखी पैसे विकत पाणी. पण नियमाच्या बाहेर जाऊन पंचायत चालवायची नाही. आपण यावेळेस असं पण सांगितलं तुम्हाला की पंचायत समितीला करून तुम्ही पंप टाकला ते जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना कानफडीत तिथे मी त्यांना पत्र देणारच मी अगोदरच. पंप टाकायचा चालत होता. आणि कॉन्ट्रॅक्टरला त्या दोन्ही बोलवा, जलजीवनच्या पण पुढच्या मिटिंगला, त्या देशमुखला पण आणि ह्याला पण. पुढचा प्रश्न पण तो खेळलेला आणि आदेशीचा कोणाचा टेंडर आहे तो जलजीवनचा? मेन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. सब कॉन्ट्रॅक्टर दिनेश खैरे आहे काय? मेन कॉन्ट्रॅक्टर ना, बोला त्यांना सगळ्या सब कॉन्ट्रॅक्टर बोला पुढच्या गेले. पुढचा प्रश्न होत आहे पुढच्या ग्रामसभेमध्ये मला उत्तर पाहिजे. आता दिल्लीतनं चांगलीच गोष्ट आहे. आपल्या भागामध्ये ज्या कंपन्या आहेत त्याचे शेअर्स फंड जमा होतात. शेअर्स फंड जमा होतात म्हणजे हिरानगर, प्रिसिजन आणि ॲपल वरचे हायवे यातनं जो शेअर्स फंड येतो आपल्याकडं तो कुठल्या प्रकारे आपण वापरतो तो काय करतो किती आलं त्याचा आकडा. मी आल्यापासून याचा संदर्भात प्रत्येक कंपन्यांना पत्र वगैरे कोणीही एक रुपया केलेला नाही. आपण त्यांच्याकडे मागणी करू. 2 वर्षामध्ये मी आल्यापासून तरी एकही काम होत नाही. आपल्याकडे आपण मागणी करू शकता लेटर दिलेलं आपण ते नेहमी काम आले सध्या तरी मंजूर नाही गेले. आणि तो फंड येतो याचं जर ग्रामपंचायती ठरवलं, ग्रामपंचायतीला बोलतो तर ग्रामपंचायतीला आणि त्याला सांगितलं की तुम्ही काम करून द्या, तुम्ही संबंधित ठेकेदार तुम्ही तुमच्या पद्धतीने लेवलला बिलिंग करा, तर ते पण आपण ग्रामपंचायतीला 21, 22 आणि 22-23 पगार पाठवून द्याल का त्याची माहिती. ॲपल कंपनीने आपल्याला शेअर्स फंड दिला होता मला माहिती नाही. मी आता 22 पासून मला डिसेंबर 22 पासून
CSR म्हणा इथे कसे काय माहिती येणार अधिकृत दिला तर माहिती देतील ते त्यांच्या अकाउंटला आणि एकवीस 22 कोणच ना CSR म्हणते तिथं नाही तर नाही म्हणून माहिती देताना आता जो आराखडा बनवला आपण गेला नाही आम्हाला. गाडगी देते तर ते बाकी कामाचा 24-25 चा त्याच्या मंजूर कामं का ठरवलं आता दोन ग्रामसभा त्याच्यावर झालेला विषय कोणाची चर्चा झाली आता मग ते ग्रामसभा त्याच्यावर कशासाठी लावली होती उशिरा आला असता विषय चर्चा झाली ती तुम्ही ऐकायला त्या विषय याच्यामध्ये विचारलं ना तुम्हाला तुम्ही दोन ग्रामसभा स्पेशल जागे लावल्या ना ती त्यांचा विषय चुकला तो सांगा ना धडधडीत उत्तर आमचा विषय चुकीचा होता आमचा गाव आमचा विकास आम्ही सांगतो की उत्तर तुला तुम्ही उत्तर देतो त्यांच्या वतीने त्याला द्यायला ते घाबरतात तुम्ही सांगा दोन आम्ही एकतर काम धंदे सोडून त्या ग्रामसभेला झाली आता परत कामं लावायची आता रिवाईज संदर्भात तो विषय लिहून घ्या परत ग्रामसभा आला तुम्ही काय आमचा गाव आमचा विकास आराखडा 25-26 मूल आराखड्यात तो उल्लेख करा मूल आराखड्यात बदल करणे त्यामुळे नवीन कामं समाविष्ट करणे आणि जुनी कामं वगळणे आणि स्पेसिफिक ती नावं कुठली वगळणार ती पण टाका त्यासाठी बरेच विषय ग्रामसभा लावणार विषय चुकला आता म्हणून ती ग्रामसभा परत घ्यायला लागली हे पण सांगतो जो वार्षिक आराखडा होता 24-25 चा ते कामं झाली काही थोडीफार झाली काही बाकी आहे तर त्या कामाची माहिती पाहिजे की किती कामं झाली तो निधी किती होता आणि राहिले किती कामं झाली ही माहिती तुम्ही आताच द्यायला पाहिजे 24-25 चा जो वार्षिक आराखडा बनवला कामाचा विकास कामाचा त्याच्यामध्ये जे एकूण निधी किती होता त्याच्यामध्ये कामं किती झाली आणि किती राहिले आणि कामाची लिस्ट बाकी आराखड्याच्या बाहेर जाऊन आपण जे कामं केली एमर्जन्सी काही गटार असतील त्या गटाराला जो खर्च आला त्या खर्चाबद्दल पूर्ण माहिती पाहिजे बिलासहित आणि फोटो महिलांना तुम्ही सॅनिटरी वाटप केला त्याचा गेल्या टायमिंग आता ऐकलं होतं आकडा बघा बरोबर आहे 1 लाखाचं काहीतरी सॅनिटरी वाटप केलं तू कुठल्या महिलांनी केलं बाकीचा आराखडा वाचून दाखवलं त्याच्यामध्ये 1 लाख रुपये तुम्ही काय ग्रामसभा इथे झाली ना ठिकाणी 2 ऑक्टोबर मध्ये झाली ना हा त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही जो वाचन केला होता त्याच्यामध्ये 1 लाख रुपये सॅनिटरीवर खर्च झाला खर्च नाही झाला ते वाचून आपले काम आता पण येते काम 1 लाख रुपये बजेट मध्ये टाकायला पाहिजे करायचं आहे आम्ही वाटले 22-23 वाटले सॅनिटरी नाटक आता नाही आता फक्त ते केले आपण 22-23 ची माहिती 21-22 वाटले होते 21 वाटले ती माहिती तोडले नाही पाहिजे मग आता तुम्ही ग्रामसभा लावाल आणि तोंडी माहिती द्या आराखड्याच्या बाहेर जाऊन तुम्ही ते काम केली शाळेचे पटांगण किंवा रस्त्याचे खडी टाकली जो खर्च झाला तो खर्च किती आहे माहिती मागच्या ग्रामसभेत पण मागितली होती आम्ही ह्या ग्रामसभेला द्यायला पाहिजे किंवा 2 ऑक्टोबरच्या
काही वेळा मी सांगतो मला ही माहिती पाहिजे कारण 15% आता दुसरा एक विषय घ्या 15% मध्ये जो गेल्या टायमाला तुम्ही जे वाटप केले वस्तू त्याच्या बिल सहित फोटो सहित माहिती पाहिजे. आम्ही प्रत्येकाला येतो तोंडी बोलतो आणि निघून जातो त्याच्यावर काय कामं नाही करत आम्ही फक्त ऐकायसाठी येतो तुम्ही आपल्या मनात येईल त्याचे उत्तर देता आम्हाला सगळी देखील स्वरूपात माहिती पाहिजे एवढं विषय होते मला. आणि आयत्याच्या विषयामध्ये माझा एक विषय आहे पुढच्या ह्याला तुम्ही इथं पुढच्या आणि टेबलाचं नियोजन करा. एवढ्या वर्ष झाली 2 वर्ष होऊन गेली तुम्हाला पंखीला टेबल खुर्च्या करा ही ताडपत्री पण ती नरम नाही